परवा म्हणलेलं तुम्ही संगसोन्याचं ना? हां सांगतो हे आमचं आहे हे खाली आमच्याकडे हां तो बारका होता तो. वय किती वयासन दिलेला होता? शिव 4 महिन्यात होता व्यवहार झाला 2 महिन्यात होता. मालक यांनी मला नमस्कार. दाताला कसं आहे आता? अजून आदत आहे. बरं भविष्यात काय विषय ब्रीडिंगसाठी ठेवायचं आहे? ब्रिडिंगला आणि शर्यतीसाठी. ब्रीडिंगला आणि शर्यतीसाठी. बरं तुम्ही स्वतः मालक आहे. तुमचं नाव आणि पत्ता मोबाईल नंबर? माझं नाव सुनील लिंबराज गपाट. मोबाईल नंबर 72 76 76 88 88. बरं प्रॉपर तुळजापूर. तुळजापूर. कधी चालू करणार आहेत गाय भरण्यासाठी? आता चालू करायचं. केलं आहे. हो दर किती ठेवला जागेवर? 2100 रुपये. घरपोच घरपोच नाही जात नाही येतो काय जात नाही. बरं जर शेतकऱ्यांची मागणी असेल घरपोच तिथं अडचणच आहे जायची. बरं जर वंशावळ सांगू शकाल? आईची माहिती आणि वडिलाची माहिती? आईची माहिती राकेश पाटलांकडली आई आहे ह्याची. बरं दुधाळ वंशावळच आहे. हं, हं. आणि ह्याचा बाप आहे काम्याचा मुलगा शंख पाटला. हे संख सोन्या म्हणतात. शंख सोन्या हां शिंग मोडका सोन्याचा मुलगा आहे. हा मुलगा. बरं काम्याचा नातू. मी घेताना ब्रिडिंगच्या हिशोबाने घेतलाय का असावं म्हणून घेतला तुम्ही? हां ब्रिडिंगच्या हिशोबानेच घेतलाय. हं. ब्रिडिंग बी आणि पळायच्या हिशोबाने घेतलेला. दोन्ही शहरी क्षेत्रासाठी. बरं प्रतिसाद काय आला बघितल्यानंतर जनतेचा? पळवलाय हां. फेरे वगैरे टाकले. पण आमच्याकडे शहरात प्रॅक्टिससाठी जरा लोकसंख्या कमी आहे तिकडे तुळजापूरच्या भागात. हं. त्यामुळे जरा थोडी आपदा होते. इकडल्या साईडला शर्यत वगैरे लोक बैल वगैरे आहेत. त्याला जोडी दुसरा घ्यायचा म्हणलं जरा थोडी अडचण होती तिकडे. मग सरावासाठी अडचण आहे. मग त्यामुळे तुम्ही त्याला ब्रिडिंगसाठी ठेवला हां काळा मोरकाना प्रकारामधून? आणि आईला बी दूध आहे चांगलं. बरं एका टायमाला 5-5 लिटर दूध देते आई. म्हणजे दिवसाचं 10 लिटर दूध बी देते. मग दुधाच्या वंशावळीतून हां आणि ब्रीडिंग बी चांगलं आहे. हां. या हिशोबाने घेतलं. आता किती गायी झाल्या भरवले का? बाई आतापर्यंत 5 झाले. 5 झाले. 1 महिना झाला 7. बरं मग आज ज्या ठिकाणी आलात कशासाठी आलात का आलात? प्रदर्शनला आणलं. याच्या अगोदर कधी आला होता तुम्ही? हो याला सिद्धेश्वरला सोलापूरला पहिला नंबर आला. बरं सिद्धेश्वरमध्ये. आणि इथं निवड प्रक्रिया झाली का अजून? नाही आता होणार. अजून होणार आहे. म्हणजे कोणत्या आदत गटात नोंद केलं आहे? हां ठीक आहे मालक तुम्ही वेळ दिला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक मी आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद.